आज 2 ऑक्टोबर संपूर्ण जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये साजरी होतीये। आणि याच दिवशी संपूर्ण जगात आणि त्यातल्या त्यात पश्चिम आशियामध्ये तिसऱ्या महायुद्धाचे वारे घुंगवताना आपल्याला स्पष्टपणे दिसतात। मागच्या काही काळामध्ये इस्रायल विरुद्ध इराण व्हाया हिजबुल्ला, हमास आणि हुती यांच्यामधला संघर्ष संपूर्ण जग त्या ठिकाणी पाहत आहे। पण मागच्या काही तासांमध्ये इराणनं इस्रायलवर मिसाईल हल्ल्याच्या माध्यमातून या युद्धाला एक नवीन वळण देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। 200 पेक्षा सुद्धा जास्त मिसाइल्स इराणनं इस्रायलवर त्या ठिकाणी दागले, परंतु इस्रायलकडे त्यांच्याकडे असणारी आयर्न डोम त्याचबरोबर लेयर्ड मिसाईल डिफेन्स सिस्टम असल्यामुळे विशेष काही नुकसान इराणला इस्रायल विरुद्ध करता आलं नाही। पण याचा बदला म्हणून नक्कीच इस्रायलचे बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्टपणे संदेश दिलेला आहे की आता आम्ही इराणमध्ये घुसून आणखीन मोठ्या प्रमाणावर हल्ला करू। जर खरोखरच अशा प्रकारचे हल्ले झाले आणि त्यातल्या त्यात अमेरिकेच्या मदतीनं इस्रायलनं इराणमध्ये घुसून त्यांच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीजला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच हे युद्ध आणखीन मोठा भडका त्या ठिकाणी घेऊ शकेल। इराणच्या सोबतीला रशिया, चायना हे एका बाजूला त्या ठिकाणी असू शकतील, तर दुसऱ्या बाजूला ऑलरेडी इस्रायलच्या मदतीला अमेरिका आहे, फ्रान्स आहे, त्याचबरोबर युरोपियन राष्ट्र सुद्धा त्या ठिकाणी असू शकतील। नक्कीच या सगळ्या घटनांमुळे पश्चिम आशियामध्ये मोठ्या प्रमाणावर युद्धाचा भडका आपल्याला स्पष्टपणे वाढताना त्या ठिकाणी दिसतोय। आणि मागच्या काही महिन्यांचा इतिहास जर आपण पाहिला तर हजारो निष्पाप लोकांचा बळी इस्रायलच्या बाजूनं, त्याचबरोबर इराण आणि इराण समर्थित दहशतवादी संघटनांच्या बाजूने सुद्धा गेलेला आपल्याला स्पष्टपणे दिसतोय। या सगळ्या युद्धामध्ये निष्पाप लोकांचा बळी त्या ठिकाणी गेलेला आहे। जिओ पॉलिटिक्स त्याचबरोबर स्वतःचा स्वार्थ आणि आर्थिक गणित या मागे असल्यामुळे अमेरिका, रशिया हे एक प्रकारे वेगवेगळ्या राष्ट्रांना झुंजवत ठेवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात। मागच्या 1 वर्षामध्ये रशिया युक्रेन युद्ध असो किंवा इराण समर्थित वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतवादी संघटना विरुद्ध इस्रायल हे युद्ध असो, याच्या माध्यमातून अतोनात नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। 21व्या शतकामध्ये निष्पाप लोकांचे बळी एका बाजूला जात आहेत तर दुसऱ्या बाजूला 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांचा आजचा वाढदिवस, एक प्रकारे त्यांचा जयंती दिन आणि अहिंसेचा मार्ग पत्करून खऱ्या अर्थानं संपूर्ण जगाला शांतता दाखवण्यासाठी महात्मा गांधींची एक प्रकारे विचारसरणी अत्यंत महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावू शकेल। खऱ्या अर्थानं आज घडीला युनायटेड नेशन्सचं रिफॉर्म म्हणजेच त्यामध्ये सुधारणा करण्याची, त्याचबरोबर युनायटेड नेशन्समध्ये महात्मा गांधींचा देश असणाऱ्या भारताला एक महत्वाची भूमिका अदा करण्याची संधी देण्याची खऱ्या अर्थानं गरज निर्माण झालेली आहे। हेच या सगळ्या उदाहरणांवरून स्पष्टपणे आपल्याला दिसून येतं।